तुळशी ऐका ना थोडं मागे हा सर एक मिनिट आम्ही आज केलेली आहे आणि महापालिकेच्या एमएसमध्ये पण आपण राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना सोबत घेण्यासंदर्भात काल सोबत चर्चा झाली आजही चर्चा होती. काय निर्णय अजूनपर्यंत कुठलीच या बाबतीत ऑफिशियल अजून चर्चा झालेली नाही आहे, पण नक्कीच त्याच्यावरती विचार 100% चालला आहे आणि कुठल्या प्रकारे त्यांना समाविष्ट करून घेण्यात येईल अशी एक प्रशासकीय बाब तपासून बघूनच ही पूर्ण प्रक्रिया क्लोज केली जाईल त्या संदर्भातली. त्यांची गटनेता पदाची इच्छा आहे आणि असं असताना गणित कसं जोडणार? नाही, हे बघा, हे कोकण आयुक्त आणि महानगरपालिकेचे जसं प्रशासकीय बाब पूर्ण होईल त्याच्यानंतरच ही पूर्ण प्रक्रिया आम्ही क्लोज करू आणि त्याच्यानंतर जसं गटनेता पद किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्यांना पूर्ण सॅटिस्फॅक्शन दिल्यानंतर ही पूर्ण एक प्रोसेस आहे आमची की दोन्ही गट कसे एकत्र येऊन काम करता येईल त्याच्यावरती एक समानधारक उत्तर दोघांना पक्षांना मिळाल्यानंतर ही प्रक्रिया क्लोज केली जाईल. राष्ट्रवादीचा गटनेता वेगळा असेल की तुम्हीच त्यांचे गटनेते म्हणून काम बघणार? नाही, अजून याच्यावरती काहीच चर्चा नाही आहे. दोन्ही पक्षांना तेवढा समान अधिकार मिळाला पाहिजे हे आमचं मत आहे आणि याच्यावरती आता चर्चा आणि सगळं अधिकृतपणे जे जे काही करता येईल त्या गोष्टी आम्ही तपासून बघतोय आणि ते झाल्यानंतर एकंदरीत त्याच्यावरती चर्चा होईल आणि माझ्या मते आज संध्याकाळपर्यंत याचा निकाल लागून जाईल. तुम्ही काही समित्यांबाबत काही चर्चा केलेली आहे का? तुम्ही कोणकोणत्या समितीवर दावा करणार आहात? अजून ही चर्चा झालेली नाही आहे. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर त्यांच्यामध्ये जे काही फायनल होईल त्या अनुसाराने जे आम्हाला सांगण्यात येईल ते आम्ही फॉलो करणार त्या गोष्टीला. महापौरपद शिवसेनेला मिळावं अशी आपली इच्छा आहे. 2.5 वर्ष हे बघा, आम्हाला प्रत्येक कार्यकर्त्याला अशी एक इच्छा असते की आम्हाला सगळं मिळावं, पण शेवटी नंबर मॅटर्स असतो आणि त्या अनुषंगाने प्रत्येक नंबरचा रिस्पेक्ट ठेवला गेला पाहिजे आणि त्या अनुसरून जेव्हा दोन नेत्यांची चर्चा होईल त्या दोन नेत्यांच्या चर्चेनंतर जे काही एक त्याच्यातनं एक कन्क्ल्युजन निघेल त्याच्यावरती सगळ्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्याचा रिस्पेक्ट ठेवून त्याचं आम्हाला अनुसरण करावं लागेल. उपमहापौर पदासाठी सुद्धा महिलाच नियुक्त व्हावी अशी काही प्रयत्न सुरू आहे का? शिवसेनेला उपमहापौर पद हवंय का? त्यावर दावा करताय? हे बघा, अजून जसं बोललोय की अजून कुठल्याच पदांवरती अजून तशी ठोस चर्चा झालेली नाही आहे. एकदा चर्चा झाली आहे, पण त्याच्यातनं अजून परत एकदा चर्चा होईल एक दोन दिवसात आणि त्याच्यानंतर त्या समित्या म्हणा, महापौर म्हणा, उपमहापौर म्हणा, त्याच्यावरती त्या सगळ्या पोझिशन्सवरती एक क्लोजर येईल आणि मग त्या पदांवरती कोणाला नेमणूक करायचं हा त्याच्या पक्षाचा विषय आहे. कारण महापौरपद हे महिलांसाठी राखीव आहे, तर उपमहापौर हे खुल्या वर्गासाठी द्यायचं की महिलांसाठी द्यावं हे ज्या पक्षाला उपमहापौरपद देण्यात येईल त्यांनी ठरवावं. विरोधकांकडून अशी टीका होते की निवडणुका झाल्या पाणीपट्टी वाढ असेल किंवा स्वच्छता करांमध्ये दंडात्मक वाढ असेल केली जाते, ज्या एफडी तोडलेल्या आहेत पूर्व काळात त्याची सूट भरून काढण्यासाठी अशा प्रकारे मुंबईकरांवर बोलला जातो. हे बघा, ही एक प्रॉफिट मेकिंग कंपनी नाही आहे किंवा ऑर्गनायझेशन नाही आहे. ही मुंबई महानगरपालिका आहे आणि ज्या FD केल्या आहेत त्या लोकांच्या सेवेसाठी केल्या आहेत. तर जे काही खर्च होतो तो लोकांसाठी केला जातो आणि दिवसेंदिवस जर आपण बघत चाललो आहे की कुठे ना कुठे आपल्याला ती सेवा वाढवावी लागते लोकांच्या गरजेनुसार. लोकांची लोकसंख्या वाढते, त्या आधारे आपल्याला त्या सेविंग्स कुठे ना कुठे तरी आपल्याला कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात आणि त्या अनुसरून आपण लोकांनाच सेवे करण्यासाठी FD देतोय. इकडे कोणाची खिशे भरण्यासाठी FD आपण क्रिएट करत नाही आहे. तर त्या ह्याच्यानुसारच ही सेवाच्या हिशोबानेच आपण त्या FDचा कुठे ना कुठे वापर करण्यात येत आहे.